आता विशेष म्हणजे असं आहे का, जसे मंत्री येतात बाबांच्या दर्शनाला तेव्हा लाईन बंद केली जाते, त्याच प्रकारे हे नवरदेवचे दर्शन करण्याकरता प्रत्येक वेळी ते लाईन बंद करून नवरदेवांचं दर्शन करून आणि त्यांना बाहेर सोडतात. त्याच्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी असं करता करता कधी कधी नवरदेव रुसतात, नाही मला घोड्यावरच बसायचंय, मला गाडीत नाही बसायचं. मग त्यांची ती समजूत काढावं लागते. सगळ्यांनाच घोडे अवेलेबल करून देणं शक्य नसतं. कारण सामुदायिक सोहळा हा 2001 पासून चालू झालेला आहे. हा जेव्हा चालू झाला पहिल्या 2001 पासून आज तागे आपले राहता तालुक्याचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतात आणि सुजयदादांचं ह्या कार्यक्रमाला नेहमी सहकार्य आहे. आणि हा कार्यक्रम शिर्डीमध्ये पहिला कैलास बापू आणि सुमित्राताई यांनी चालू केला. तर त्यावेळेस ही संकल्पना खूप नवीन होती. ही सामुदायिक विवाह सोहळ्याची मुहूर्तमेढ ही बापूंनी शिर्डीतून रोवली आणि नंतर मग बाहेरच्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सामुदायिक विवाह चालू झाले. पण पहिल्या वर्षी जेव्हा 2001 साली सामुदायिक विवाह केला मी बापूंच्या माध्यमातून, तर विजूभाऊ कोते, बापू, आम्ही, ताराचंद, सगळीच मंडळी, गावातली सर्व मंडळी बापूंचा कार्यक्रम म्हटला का स्वतः जबाबदारीने तसा घरातलाच कार्यक्रम आहे असं समजून ते काम करतात. आणि पहिल्या वर्षी तर 101 लग्नांचा उच्चांक झाला आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे होते, हिंदू होते, ख्रिश्चन होते, अजून बौद्ध पद्धतीचे होते, मुस्लिम पण होते. आणि प्रत्येकाचे विवाह लावण्याची त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते विवाह लावले जातात. त्याच्यात अनिल भाऊ शेजवळ पण असतात. आणि हे काम करत असताना माझ्याकडे बापूंनी पहिल्या वर्षापासून जबाबदारी दिलेली आहे की ज्ञानेश्वर आबांचं जनसेवा हॉटेल आहे, तिथं सर्व नवरदेव एकत्र करायचे, त्यांना लग्नाचा पोशाख द्यायला, त्याच्यानंतर फेटा देणे, त्यांच्या गळ्यात हार टाकणे, त्याच्यानंतर त्यांना बॅच लावले जातात. कारण काय 100 नवरदेव असतात आणि प्रत्येक नवरदेवाला आणि त्या मुलीला पण बॅच दिलेला जातो. ते काम त्या काकी करतात तिकडं घरी त्यांच्या, आणि आम्ही नवरदेवांचं काम इथं जनसेवा हॉटेलला करतो. आणि प्रत्येक नवरदेवाला नंबर दिलेला असतो 1 ते 100, म्हणजे जेवढे नवरदेव असतील तेवढे नंबर दिलेले असतात. आणि ते सगळे यांची व्यवस्था झाल्यानंतर त्यांना पहिलं आम्ही मारुती मंदिरात दर्शनाला घेऊन जातो. सर्व जसे शाळेत मुलं चालतात तसे एका रांगेत यांना घेतल्या जातं. पहिलं मारुती मंदिराचं दर्शन करून मग आम्ही संस्थानचे मंदिर प्रमुख कोणी असो ज्यावेळेस जे असतील त्यांना कल्पना देतो की आम्हाला नवरदेव दर्शनाकरता मंदिरात आणायचे आहेत. आता विशेष म्हणजे असं आहे का, जसे मंत्री येतात बाबांच्या दर्शनाला तेव्हा लाईन बंद केली जाते, त्याच प्रकारे हे नवरदेवचे दर्शन करण्याकरता संस्थांनी आम्हाला 25 वर्षात असं कधी एकदा घडलं नाही का त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं नाही. प्रत्येक वेळी ते लाईन बंद करून नवरदेवांचं दर्शन करून आणि त्यांना बाहेर सोडतात. आणि त्यावेळेस आम्हाला ते मंदिरात लोक लाईनीत उभे असलेले विचारतात का हा काय प्रकार आहे, हे नवीन नवरदेव हा काय आहे. तर मग त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की शिर्डीमध्ये बाबांच्या आशीर्वादाने आणि कैलास बापूंच्या पुढाकाराने हा सर्व सामुदायिक विवाह सोहळा 2001 पासून चालू झालेला आहे. आणि तो आज तागायत त्याच्यात कोरोनाच्या काळात सुद्धा खंड पडलेला नाही. त्यावेळेस हा कमी प्रमाणात का होईना पण तो घरी केल्या गेलेला आहे. आणि हे जे असं बापूंचं सहकार्य आहे त्याच्यामुळं हा विवाह सोहळा होत राहतो. आणि हा इथून पुढे असंच अविरत चालू आहे. आम्हाला वाटलं होतं का मागच्या वर्षी 2025 आहे आणि आता बापू बंद करतील. कधी 25 वर्षे काम करणं आणि ते बी ₹100 काम करणं, कुणाकडनंही कोणत्याही मदतीची अपेक्षा न ठेवता, तर 25 वर्षे जर काम केलं तर माणूस थकतो ना. शेवटी संसारात आपण किती पैसे लावावे, समाजकार्यात किती पैसे लावावे हे प्रत्येकाचं ठरलेलं असतं. पण बापूंनी असं आतापर्यंत कधी ठरवलेलंच नाही. ते म्हणे मला हे काम करायला आवडतं आणि मी ते काम करत राहणार.
आणि मग हे काम करत असताना मग नंतर ते मंदिरातनं नवरदेव बाहेर घेतले का मग ते घोड्यावर बसवणे, त्याच्यानंतर काही गाड्यांमध्ये बसावं लागतात आणि तिथं मग ते आपलं ढोल ताशा, त्याच्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी असं करता करता कधी कधी नवरदेव रुसतात, नाही मला घोड्यावरच बसायचं आहे, मला गाडीत नाही बसायचं. मग त्यांची ती समजूत काढावं लागते. सगळ्यांनाच घोडे अवेलेबल करून देणं शक्य नसतं, कारण ही जी मिरवणूक न्यायची असते तर ही पालखी मार्गाने न्यायची असते आणि वेळेच्या आत तिथं पोचलं पाहिजे साई किमया गार्डन. तर मग ते करताना मग त्याला सांगावं लागतं, बाबा सगळ्यांना घोडे अवेलेबल नाही आहे, ठराविक लोकांना आहे. मग आता त्याच्यात पहिल्या वेळेस असा प्रॉब्लेम झाला तर मग आम्ही 1-2 वेळेस असे केले की त्याचे लकी ड्रॉ काढले. उद्या कोणावर वाटायला नको ना काय हा माझ्या जवळचा आहे, तो नातेवाईक निघाला म्हणून त्याला घोड्यावर बसवलं. मग आम्ही ती लकी ड्रॉ काढतो, ज्याचा लकी ड्रॉ निघेल त्यांनी घोड्यावर बसायचं, ज्याचा नाही निघणार त्यांनी गाडीत बसायचं. मग ती अशा प्रकारे ती मिरवणूक वाजत गाजत पालखी मार्गाने नगर मनमाडला गेल्यावर पोलीस स्टेशनला पण आम्ही कळवलेलं असतं, तसंही त्यांना माहीत असतं सामुदायिक विवाह आहे आणि त्यांचं पण दरवर्षी सहकार्य असतं का ते ट्रॅफिक बंद करून आम्हाला तिथनं मार्ग काढून रस्ता क्रॉस करून आणि त्याच्यामध्ये पण डिपार्टमेंट शेवटपर्यंत किमया गार्डनपर्यंत असतं का कुठं काही वाद होणार नाही, हे होणार नाही, हे सगळ्या गोष्टी करत करत मध्ये बापूंचा कॉल येतो, किती वेळ लागेल काय लागेल. कधीच ते सांगतात आमची पण तयारी पूर्ण झाली, तुम्ही येऊ द्या लवकर, नाही तर कधी सांगतात 10-15 मिनटं लेट या. मग ती अशी वाजत गाजत त्या मिरवणुकीत सर्व शिर्डीकर एकत्र घेऊन नाचतात, बाप्पू पण येतात, सर्व आनंद घेतात आणि असा हा विवाह सोहळा मग संध्याकाळी 8-8:30ला प्रत्येकाच्या नामदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि मग तो ज्याच्या त्याच्या धर्माप्रमाणे तो विधी लावला जातो आणि हा विधी करत असताना खूप आनंद येतो, कारण प्रत्येक वर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या अगोदर एक मांडव डाळे जेवणाचा पण कार्यक्रम घेतला जातो, दरवर्षी घेतला जातो. त्याच्यामध्ये 3-4 हजार लोक असतात, शिर्डीतील असतात, बाहेरगावी जे बापूंची मित्र कंपनी आहेत कैलास बापू सगळ्यांना आमंत्रित करतात, सगळ्यांचे येतात, मनोगत घेतात. आपल्याला लग्नात काही अडचणी येणार आहे, कुणाला काही कटू अनुभव आलेले, कुणाला काही सूचना करायच्या आहे, या सगळ्या गोष्टी सर्वांना सांगून आणि मग त्याच्यात बदल करून आणि अशा प्रकारे तो विवाह सोहळा इतका सुंदर केला जातो का तसं काही हा आपल्या घरचाच कार्यक्रम आहे. आता ह्या विवाह सोहळ्याची जे आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जे सामुदायिक विवाह सोहळा होतात, पण याची खरी मुहूर्तमेढ कैलास बापूंनी शिर्डीच्या साईबाबांच्या नगरीमधून याची सुरुवात केलेली आहे आणि आता याची व्याप्ती खूप वाढलेली आहे. आता गावोगावी जिल्ह्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळे व्हायला लागले, त्याच्यामुळे आता थोडं आपल्याकडचं प्रमाण कमी झालेलं आहे. पण बापूंनी आता मागच्या वर्षी आम्ही विचारलं आता बंद करणार का, 25 वर्ष झाले. नाही, बापू बोलले नाही, आपल्याला जोपर्यंत मला वाटत नाही बंद करावं तोपर्यंत मी हा विवाह सोहळा करणार, कारण गोरगरिबांच्या मुली असतात, कोणाच्या त्यांची लग्नाची ऐपत नसते, परिस्थिती नसते घरची. मग ते म्हणजे असे जर काम आपल्या हातून जर असे पुण्याचं काम होत असेल तर आपण केलं पाहिजे. आपल्याला पण बाबांनी भरभरून दिलेलं आहे, म्हणून एक समाजाचं काहीतरी देणं आपण लागतो. मग ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे, तर ह्या एक समाजाची सेवा करण्याचा हा एक मार्ग बापूंनी निवडलेला आहे. तसंही ते त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये ते कायम गोरगरिबांना मदत करतात. कुणाला संस्थांना कामाला लाव, कुणाला रोजंदारीत कामाला लाव. ते कधीही आलेल्या माणसाला त्यांनी आतापर्यंत निरुत्तर केलेलं नाही, माझ्याच्याने तुझं काम होणार नाही असं ते कधी कोणाला बोललेले नाही. काम हो न हो ते काम प्रयत्न करणं हा त्यांचा गुणधर्म आहे. म्हणूनच आजही शिर्डीत बापूंना सर्व शिर्डीकर सन्मान देतो, त्याचं कारणच हे आणि त्यांच्यावर हे ना साईबाबांची कृपा आहे. कारण तो राजयोग प्रत्येकाला मिळत नाही, तो फक्त कैलास बापू आणि सुमित्रा काकींना मिळाला. म्हणून मी बाबांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की बापूंना आणि काकींना असेच समाजसेवा करण्याकरता संधी द्यावी, अशी साईचरणी प्रार्थना.